गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करतो डायरेक्ट ग्राउंडवरून. तर बॅटिंग साईडचे प्लेयर लवकर आले आज आणि फिल्डिंग साईडच्या अजून येताच आहे ते, कारण आज त्यांची फिल्डिंग आहे ना. तर बघूयात आता. आम्हाला 74 रनचा ट्रेल आहे, तर 120 बॉल्स आहे. आम्हाला किती स्कोअर करता येतो हा ट्रेल तोडून, किती लीड अजून स्कोअर करता येतो ते पण बघूयात, आणि किती आम्हाला एक मार्क सेट करता येतो जेणेकरून उद्या त्यांना टार्गेट द्यायला आम्हाला अवघडच आहे. चलो चलो, पारा से स्ट्राइक पे. कम ऑन बॉयज, द टेस्ट बिगिंस. 74 ट्रेल, द स्कोरर. फर्स्ट बॉल, डे 2. हो, बाउंस इन द पिच. त्याला वाटलं काल मारले रोड ये बाउंड्रीच्या बाहेर बॉल निकलेगा, यही गेंद बाहर निकलेगा. यस, सही है. ये यार, अरे यार, क्या विकी. पीछे खिला दे. सही है, चलेगा, ये भी चलेगा. सही है, निकालना. स्टेडी यार. एक बाहेर जाऊ दे आता. नाही नाही, शेवटच्या 2-4ची अपेक्षा झाली होती जेव्हा विकेट पडायला लागले ना यांच्या, पण यांनी लावून काही नाही. सेकंड बॉलला गणू खोललो, आता थोडा राहिला. गणूचे तर 3 बॉल वाचले. चला मित्रांनो, मस्त मॅच झाली आहे, मजा आली. टेस्ट मॅच खेळायला एक अलगच मजा येते. तर चला आता ग्राउंडर आलोय, MG घेतली आणि DPL डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या मॅचेस आहे. तर त्यांचा स्पीकर बंद पडला आहे, तर तेवढं त्यांना तो आपला आणून द्यायचा आहे. तर हे बघा, छान असा स्पीकर आणलाय आणि असं काही नियोजन इथं करण्यात आलं आहे. तर दोन्ही ग्राउंडवर मॅचेस होणार आहे, एक इथं आणि एक इथं. तर सगळ्या टीम सज्ज आहे आज. तर ओपनिंग झालेली, म्हणजे आज मॅचेस नाही आहे, मॅचेस उद्या आहे. आज ओपनिंग झाली फक्त, आता उद्या मॅचेस चालू होतील. तर गाडी ना खूप खराब झालेली आहे, ते ग्राउंडवर जाऊन आहे ना. आत्ताच परवा का त्यावरच वॉशिंग करून आणली होती, पण तरी इतकी खराब झाली, डायरेक्ट धूळ बसली पूर्ण. तर आता हिला वॉशिंग करून आणतो, क्योंकि AC मेरे को अच्छी नहीं लगती अजीबात. और अगर मैं धोनी बैठूंगा तो देर भी लग जाएगी, और मिट्टी भी बहुत चिटकी है ना इस पर, तो टाइम भी लग जाएगा. तो फटक से लगा देता हूँ. 1 आध घंटे में पापा और मम्मी निकलेंगे, और विक्की दादा और आत्या सुबह सुबह चले गए मुंबई. सुबह जल्दी चले गए 7 बजे ही उठकर, और मैं गया था क्रिकेट खेलने को. आता MG लावली इथं वॉशिंगला, तर आत्ताच आले ते जस्ट. त्यांना म्हटलं लवकर अर्धा तासात मला पूर्ण मधून बाहेरून छान क्लीन करून द्या. हे बघा, ग्राउंडवर गेलं का किती धूळ आहे बघा. ही अशी प्रॉपर प्रेशरनी वॉश झाल्यावरच प्रॉपर निघते, नाही तर आपण जेवढं घसू ना तेवढे स्क्रॅचेस पडत चालतात. आता मस्त फ्रेश झालो, रेडी झालो आणि नाश्ता नाही जेवणच करतोय, कारण मम्मीने मस्त फ्लावर केली आणि कालचं पनीर आणि मस्त घी लगा के रोटी. तो ये खाएंगे और फिर मम्मी पापा निकलेंगे आधे घंटे में, फिर अपन जाएंगे काम पे, फॅक्ट्री पे. आता गाडी मस्त एकदम चकाचक झाली, धुतल्यावर भारी दिसते रेड. चला आता गाडी एकदम टकाटक धुतलेली आहे, मस्त एकदम चकाचक. आता जाऊयात फॅक्टरीवर. आपण ते निघतीलच थोड्या वेळात, मग आपण बाकीचे कामं सेटअप लावूयात. खूप सारे कामं घेऊन ठेवलेले, खूप सारे. पण मग नेमके आता लेबर्स मॅनेजमेंटच अवघड झाले, कारण लेबर एक जण काय काय करेल ना, आणि आमच्याकडे प्रत्येकाचं एकच मास्टर आहे. लाडू आले, ते संपला पण स्टॉल तो. हो, सगळे आले. चलो बाय बाय. आता निघाले पप्पा ते. काय कुठं टाकायचे इथं. तर चला आता, हे टँकर भरलाय शपी काकाने. आता आम्ही दोघं जाऊन परत त्या पोरांना पाणी मारतोय. 2-3 दिवस हा सगळा प्रयोग चालूच ठेवावा लागेल. तर चला, मी आता बसतो वरती ट्रॅक्टरवर. म्हणजे तिकडून आणू का? आता हे बघा, शफी काका एकदम जोरात चालले.
कारण पप्पा त्यांची ना फ्लॅटची चावी राहिली घरी. तर फोन आला होता आत्ता, तर ते थांबले पेट्रोल पंपवर, तिथं चालले द्यायला. तर तोपर्यंत मी ट्रॅक्टर पुढे घेऊन जातो, जमेल तसं पाणी माझ्या हिशोबाने तोपर्यंत मारत राहतो. बघा असं काही पाणी मारायचं काम चालू इथं. तर एवढे पोल झाले आता, हळूहळू हळूहळू चाललोय पुढं. तर चला आता पाणी मारून झालंय मस्त. आता मी चाललोय गावात, थोडंसं काम आहे. आणि तसंच सिद्धूला पण पिचवर बोलून घेतलंय, पाणी मारायचं आहे. असं होतं उद्या आमची बॉलिंग आहे, बॅटिंग साईडवाला काय कोणी अजून आलं नाही. तर आता सिद्धूला बोलवलं आहे, तर आम्हीच जाऊन पाणी मारून देतो, कारण गेम पण चांगला झाला पाहिजे. तर आता सिद्धू पाणी मारतो इथं दोन्ही पिचला. तर ते तर ठीक आहे, ते थोडं अनइवन पिच आहे. तर तिथं होती टेस्ट मॅच, तिथं थोडं लो स्कोरिंग गेम होतोय. जेव्हा हे पिच रेडी होईल ना, तेव्हा छान असा स्कोअर पण होईल आणि मॅचेस पण छान होईल, कारण तिथं अनइवन बाउन्स खूप होतोय. पाप लागेल सिद्धू तुला, पाप. तू निष्पाप प्राण्यांचं बंगला तोडलाय. आपण जे करतोय ते कृषी कर्म आहे. पापी माणूस. त्यासाठी करावं लागतं, त्याला नाही लागेल. अरे बघा आता इथं आलोय फॅक्टरीवर आणि प्लेटा भरायचं काम चालू आहे. हे पेवर जर मग आता उद्या टाकणार असेल तर या 2 ट्रिप मारून घ्या ना. मग 2 मारून गाडीतच न्यावं लागेल, ट्रॅक्टरने चालणार कधी. कुठून? वर आहे वर. शेवटची बाजू ती वर आहे का? वर म्हणजे फिटिंगलाच वर चालू आहे, गाडी चालते तिथं फक्त. तिथे ना या ग्रामपंचायतीच्या पाठीमागून टाकून राहिलं ना, नाही डायरेक्ट समोरून त्या खड्ड्यातून वर. शाळामधून. तर हे बघा अंकल या ठिकाणी आता बेंच रंगवत आहे. तर याच्यावर नावं पण लिहायचे, ते नावं टाकले तुम्हाला व्हॉट्सअपला. तर आता शफी काकांनी मी गावात चाललो आहे. तर ॲक्च्युली एक पार्सल आलं आहे माझं, संक्रांतीच्याच दिवशी आलं आहे ते मी पप्पांसाठी गिफ्ट मागवलं आहे. गिफ्ट आहे, एक सरप्राईज गिफ्ट आहे. तर चला ते घ्यायला चाललो आहे. एकदा चेक करतो. इथं तर डिलिवर्ड नाही दाखवत आहे, म्हणजे लोकेशनला आलेलं नाही दाखवत आहे. इथं भलतेच लोकेशन दाखवतं, पण एकदा डायरेक्ट त्या हबला जाऊन बघतो. तिथं जर आलं असेल तर ते आता पिक करून घेतो आणि उद्या मग पप्पा आले का त्यांना मग सरप्राईज भेटेल. तर एकदा जाऊन बघतो. तर ते कुरिअरने तर काय अजून आलं नाही ते पार्सल. तर उद्या येण्याची शक्यता आहे, पण उद्या संडेचं असंही बंद राहील ते, म्हणजे परवाच. तर ठीक आहे, चला बघूयात अजून, कारण ते एकदा चांदवडला आलं, परत चांदवडवरून परत नाशिक गेलं. काय चालू आहे त्यांचंच माहिती त्यांना. खरं दुसरी भरताय ना? प्लेटाचे मारून घ्या ना, म्हणजे आपली जी पिवळी पट्टी आहे त्यातून नाव घ्यायचे का? म्हणजे उद्या लागणार ना. उद्या लागेल, पण दुपारून लागेल ना, मग त्यावर मला पेवर खाली. तर आता मोहित भाईनी ही दुसरी ट्रिप भरून ठेवली, जी की सावरगावला टाकायची साईटवर. तर आता ही आत्ता भरून ठेवली, उद्या सकाळी जाईल साईटवर. त्याच्यानंतर तिकडं जंगली आता तो टँकर आणला आहे त्यांनी, तो इथं पार्किंग करून देतोय. ती टारली आणून त्याच्यात आता पेवर भरायचं आहे. असे सगळे आता शेड्यूल आहे पुढचं. तर आता रात्र झाली, 8 वाजले आणि विवेकला बोलून घेतलं आहे सोबतीला. तर विवेक आला आहे. आम्ही साहेबात विवेकसाठी शेवभाजी आणि चपात्याची ऑर्डर दिली. आणि मी तर इथून बिर्याणीच घेऊन टाकतो, पाटील बिर्याणीमधून मस्तपैकी. आणि थोडं लाईट काही कोल्ड्रिंक आणतो. मी बघतो एकदा शुगर फ्री भेटलं ठीक, नाही तर मी तर काही घेणार नाही. हे बघा आता इथून मी बिर्याणी घेतली आहे, तर आम्हाला कोल्ड्रिंक तर काय भेटलं नाही. आता चाललो आहे असंच. तर शेवभाजी घेऊ, शेवभाजी घेऊन ये घेऊन पटकन 20 रुपये. टीप नको देऊ. तर हे बघा असं काही माझं प्लेटर आहे, मस्त बिर्याणी. आणि विवेक इकडं मस्त खातोय शेवभाजी आणि चपाती मस्त तूप लावून. तर असं काही आमचा मेन्यू आहे, आम्ही एक खातो आणि एखादा आता पिक्चर लावतो. चला. लिंबा केव्हाचं तावडीत नव्हतं, त्याचं खाऊन झालंय. त्याला थोडं बिर्याणीतले पीस आणि पोळी आणली होती. लालू शेटनी काय थोडंसं घालून आणि गेला कुठंतरी. आणि याला बघा आला हाती, याला आता डायरेक्ट गाडीला बांधून टाकलं. त्याला गाडी पण मध्ये लावून देतो आणि याला पण आता मध्ये बांधून देतो. चला उठा.